राज्यात पुढील काही दिवस पावसाचा जोर कमी राहणार। आज मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता। वाशिम जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू। रिसोड तालुक्यात दुसऱ्या दिवशीही मुसळधार पावसामुळे पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता। नागपूर मुसळधार पावसामुळे नागरिकांची तारांबळ। पावसाचं पाणी नागरिकांच्या घरात, रस्त्यावर पाणी तुंबल्याने वाहतूक विस्कळीत। साताऱ्यात प्रतापगडावर मुसळधार पाऊस। किल्ल्याच्या पायथ्यापासून संपूर्ण परिसरात पावसाची रिपरिप। सोळशी आणि कोयना नदी दुथडी भरून वाहू लागल्या। परभणी जिल्ह्याला आज येलो अलर्ट। वादळी वाऱ्यांसह पाऊस पडण्याची शक्यता। नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन। कोकणात राज्यातील पहिला काचेचा पूल। सिंधुदुर्गच्या नापणे धबधब्यावर पहिला काचेचा पूल। काचेचा पूल पर्यटकांसाठी तुर्तास बंद। नवी मुंबईत आज पाणीपुरवठा बंद। शहरात 18 तास पाणीपुरवठा राहणार बंद। जलवाहिनीच्या दुरुस्तीच्या कामासाठी पाणीपुरवठा राहणार बंद। नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात कांद्याचे दर कमी झाल्याने शेतकऱ्यांसह व्यापारी त्रस्त। रत्नागिरी जिल्ह्यात 5 वर्षात 53 बिबट्यांचा मृत्यू। लांजा राजापूर तालुक्यात बिबट्यांचा अधिक वावर। बिबट्या फासकीत अडकण्याच्या घटनेमध्ये वाढ। थायलंडमध्ये महिलेने बौद्ध भिक्षूंसोबत ठेवले लैंगिक संबंध। ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेने कमावले 102 कोटी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।